जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. राधिका मुलीच्या रांगेत सोमरून 17वी आहे म्हणते व त्याच रांगेत अर्चना पाठीमागून 30वी आहे म्हणते. तर अर्चना व राधिका यांच्या अगदी मधोमध मध्ये संजना उभी आहे. जर रांगेत एकूण 60 मुली असतील तर संजनाचा मागून क्रमांक किती आहे म्हणते. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. राधिका म्हणते सोमरून कितवी आहे म्हणते, 17वी आहे म्हणते. ठीक आहे, कोण आहे सोमरून? 17वी राधिका आहे. ठीक आहे, नंतर पाठीमागून अर्चना जे आहे म्हणते 30वी आहे म्हणते. पाठीमागून अर्चना कितवी आहे म्हणते, 30वी आहे म्हणते. यांच्या अगदी मधोमध कोण आहे म्हणते, संजना आहे म्हणते. आणि याच्यामध्ये एकूण किती व्यक्ती आहे, 60 व्यक्ती आहे. तर आपल्याला विचारला संजनाचा मागून क्रमांक किती, म्हणजे आपल्याला एकूण संजनाचा क्रमांक विचारला. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा इथं किती व्यक्ती आहे, 60 व्यक्ती आहे. 17 आणि 30 किती झाले, 47. मग याच्यातून काय करायचं, 60 मधून 47 मायनस केले तर किती उरले, 13 उरले. 13 काय याच्यातले रंजना आणि अर्चनाच्या मनातले किती व्यक्ती आले, एकूण 13 व्यक्ती आहे. आणि याच्या मधोमध कोण आहे, संजना आहे. तर मग इकडे संजनाची इकडे किती असन, 6, आणि इकडे किती असन, 6, आणि मधामध ते त्या कितवा असन, 7वा क्रमांक असन. ठीक आहे, म्हणजे मधामध इथं हे संजना आहे. आपल्याला विचारलं पाठी मागून इथं क्रमांक किती. बघा आता अर्चनाचा क्रमांक इथं किती 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 दाखवून राहिला, 30 आहे म्हणते. ठीक आहे, 30 हे प्लस 6 आणि एक हे संजनाचा क्रमांक 7, म्हणजे किती झाले एकूण 37. म्हणजे पाठी मागून संजनाचा क्रमांक किती आहे, 37. हे आपलं तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. बघा लिहून घ्या लागेल पहिला आपल्याला. काय तर एम के डी एन सी एम के. ठीक आहे, आपल्याला अशी एक पझल दिलेली आहे, म्हणजे एबीसीडी दिलेली आहे. आपल्याला त्याच्यावर काय विचारलं आहे, 3 क्वेश्चन विचारले आहे. तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे त्याच्यामध्ये, की म्हणते वरील मालिकेतील असे यन किती आहे म्हणते ज्याच्या अगोदर डी व नंतर म्हणते लगेच सी आहे म्हणते. असे यन विचारले, असे यन किती आहे म्हणते ज्याच्या अगोदर काय म्हणते, डी आहे म्हणते, नंतर काय म्हणते, सी आहे. म्हणजे आपल्याला शोधाचं काय याच्यामध्ये, डीएनसी. म्हणजे असे डीएनसी किती वेळा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा पहिलं काय, डीएनसी हे झालं एक वेळा डीएनसी. दुसरं डीएन झेड आहे. ठीक आहे, डीएनसी हे 2 वेळा डीएनसी. नंतर तिसरं डीएन एस आहे, हे नाही पाहिजे आपल्याला. डीएन व्ही आहे, हे पण नाही पाहिजे. म्हणजे किती भेटले आपल्याला डीएनसी असे शब्द, किती भेटले, 1 आणि 2. म्हणजे उत्तर किती आपलं तिथं, 2 आहे. पहिल्याचा आन्सर किती आहे आपल्याजवळ, 2. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला याच्यामध्ये, वरील मालिकेत कोणते अक्षर एकदाही वापरले नाही म्हणते. म्हणजे याच्यामध्ये असे कोणते अक्षर आहे आपल्याला खालीलपैकी ते एकदाही वापरलेले नाही. ऑप्शन काय दिलेलं आपल्याला तिथं, जे दिलेलं आहे, बी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे आणि एक्स दिलेला आहे. ह्याच्यापैकी असे कोणते अक्षर आहे म्हणते जो एकदाही वापरलेले नाही आहे म्हणते. तर बघा बी बघायचा. आता बी आहे, बी वापरलेला आहे का, हा बघा बी वापरलेला आहे, म्हणजे हे घ्यायचं का आपल्याला, नाही, कॅन्सल. क्यू पहा, क्यू पण वापरलेला आहे, हे बी कॅन्सल झालं. एक्स आहे, एक्स पण वापरलेला आहे, हे बी कॅन्सल झालं. म्हणजे आपण असा कोणता अक्षर वापरलेला नाही आहे त्याच्यामध्ये, जे वापरलेला नाही. कोणता नाही वापरला, जे. तर आन्सर काय आपल्या तिथं जे आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा क्वेश्चन काय दिलेला आहे याच्यामध्ये, इंग्रजी वर्णमालेतील क्रमाने आलेले अक्षर जोड्या सांगा. जसे म्हणते ए बी बी सी सी डी असे क्रमाने आलेले आपल्याला अक्षर जोड्या सांगायच्या आहे. तर बघा तर क्रमाने आलेल्या अक्षर जोड्या सांगायच्या आहेत. बघा इथे काय झालं, पी क्यू. ठीक आहे, काय आहे, पी क्यू एक अक्षर झाला. ठीक आहे, जोडी झाली. ठीक आहे, नंतर क्यू आर झाली.
ठीक आहे, आर एस झाली. ठीक आहे, डी एन नाही आहे, एन झेड नाही, डेटा एक्स वाय झाली. ठीक आहे, वाय एस नाही, एस टी झाली. ठीक आहे, टी यू झाली. त्याच्यानंतर आपल्या जोडी आहे का इथं दिसून राहिली काय? नाही आहे. म्हणजे आपल्याजवळ एकूण किती जोड्या आहे अशा ज्या क्रमाने येणारे आहे, तर त्या किती आहे? पी क्यू, क्यू आर, आर एस, वाय एक्स वाय, एस टी, टी व्ही. किती जोड्या आहे? एकूण 6 जोड्या. किती आहे? 6. म्हणजे आपला आन्सर काय आहे तिसऱ्याचं? 6 आहे. आन्सर किती आहे तिसऱ्याचं? 6. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 8 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसलेले आहे म्हणते. आरच्या समोर म्हणते यस असून. ठीक आहे, आपण काढू. आता 8 व्यक्ती आहे म्हणते. ठीक आहे, असे 8 व्यक्ती आहे. यांचा चेहरा कुठं आहे म्हणते? वर्तुळाकडे आहे म्हणते. यांचा चेहरा कुठं आहे? वर्तुळाकडे आहे, तोंड करून उभे आहे म्हणते. आपल्याला विचारला काय की म्हणते आरच्या समोर म्हणते यस आहे म्हणते. ठीक आहे, आता आरले कुठेही बसून घ्यायचं. ठीक आहे, आता आपण आरले इथं बसलो. ठीक आहे, आरच्या समोर काय म्हणते? यस आहे म्हणते. ठीक आहे, आरच्या समोर आहे म्हणते यस. त्यानंतर काय विचारलं आपल्याला? असून त्याच्या डावीकडे म्हणते डब्ल्यू आहे म्हणते. आता आरच्या डावीकडे कोण आहे म्हणते? आरची डावी बाजू ही झाली, तर आरच्या डावीकडे म्हणते डब्ल्यू आहे म्हणते. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते? डब्ल्यूच्या डावीकडे दुसरा पी आहे म्हणते. डब्ल्यूच्या डावीकडे दुसरा पी. डब्ल्यूच्या डावीकडे बघा दुसरा म्हणते. डब्ल्यूच्या डावीकडे एक आणि दुसरा कोण आहे म्हणते? पी आहे म्हणते. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं याच्यातनी? पीच्या पी असून त्याच्या समोर म्हणते टी आहे म्हणते. पीच्या समोर काय आहे मग? टी आहे म्हणते. ठीक आहे, टी आहे म्हणते. टीच्या डावीकडे तिसरा क्यू आहे म्हणते. टीची डावी बाजू कोणती झाली आहे? तिसरा क्यू आहे. 1 2 3 कोण आहे म्हणते? क्यू आहे. क्यू असून त्याच्या समोर यू आहे म्हणते. क्यूच्या समोर काय आहे मग? यू आहे म्हणते. आणि उरलेल्या जागेवर कोण बसतं म्हणते? व्ही बसतो म्हणते. उरलेल्या जागेवर व्ही बसतो म्हणते. आता विचारलं का आपल्याला याच्यात नाही? तर व्हीच्या समोर कोण आहे म्हणते? व्ही हा इथं व्ही आहे. व्हीच्या समोर कोण दिसून आला आपल्याला इथं? डब्ल्यू. आन्सर काय आपलं तिथं? डब्ल्यू आहे. व्हीच्या समोर कोण आहे? डब्ल्यू. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सचिन हा त्याच्या भावापेक्षा 1272 दिवसांनी लहान आहे. सचिनच्या भावाचा जन्मवार शुक्रवार असेल तर सचिनचा जन्मवार कोणता आहे म्हणते. तर बघा आता हा सचिन आहे, हा त्याचा भाऊ. सचिन हा त्याच्या भावापेक्षा म्हणते 1272 दिवसांनी म्हणते लहान आहे म्हणते. मग हा काय सचिनपेक्षा त्याचा भाऊ किती दिवसानं मोठा असेल? 1272 दिवसानं मोठा असेल. ठीक आहे, आणि हा जेव्हा त्याचा सचिनच्या भावाचा जन्मवार कोणता आहे म्हणते? शुक्रवार आहे म्हणते. याचा सचिनच्या भावाचा जन्मवार कोणता आहे? शुक्रवार आहे. आपल्याला विचारला काय सचिनचा जन्मवार कोणता आहे म्हणते. तर बघा तर काय करायचं सगळे हे जेवढे दिवस आहे त्याला काय करायचं? 7 भाग करा. 7 भाग देऊन द्यायचं. जेवढे उरते त्याच्यामध्ये काय 12 मध्ये प्लस करून टाकायचे. म्हणजे आपला सचिनचा जन्मवार निघते. बघा आता इथे 7 भाग द्यायला तर किती येते? 7 एक 7. 7 एक 7 उरले किती? तर 5. 7 8 56 उरला किती? 1. 7 दुने 14. 7 एक 7 उरले किती? म्हणजे इथं शिल्लक किती उरून आले आपल्याजवळ? इथं 5 उरून आले. शिल्लक किती उरून आले? 5. आता हे 5 जे आहे ते काय करायचे? हे आपल्या सचिनच्या भावामध्ये प्लस करून टाकायचे. म्हणजे शुक्रवारमध्ये 5 घरं समोर जायचे. म्हणजे आपला काय सचिनचा वाढदिवस निघते. तर किती 5 घर समोर गेल्यावर किती येते शुक्रवार नंतर? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आन्सर किती आहे मग आपल्या तिथं? 5 घर समोर केल्यावर बुधवार. म्हणजे सचिनचा वाढदिवस कोणता वारी राहणार? बुधवारी राहणार. हे आपलं तिथं आन्सर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध किती वेळा येतील म्हणते. काय म्हणते? सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. सकाळी 7. आता हे काय रात्री 12 पर्यंत विचारलं. सकाळी 7 नंतर काय ते रात्रीचे 7 वाजते. ठीक आहे, मग रात्रीचे काय वाजणार? 12 वाजणार.
ठीक आहे. 7 ते 7 किती घंटे झाले इथं? 12 तास झाले. किती झाले? 12 तास. आणि इथं 7 ते 12 पर्यंत किती तास झाले? 5 तास झाले. ठीक आहे. आता तास काटा व मिनिट काटा 12 घंट्यात किती वेळा वाजत असते? 11 वेळा. किती वेळा वाजते? 11 वेळा. आणि इथं 5 घंट्यात किती वेळा वाजेल? 5 वेळा. कारण की इथं बदलणार का काही? नाही. 6 किती वेळा वाजणार? 5 वेळा. म्हणजे आपल्याजवळ एकूण किती वेळा वाजून आले? 11 आणि 5 16 वेळा. किती आन्सर आहे त्याचं? 16. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. जर 3 + 6 18 होते म्हणते. ते इथं साईडला लिहून घेऊ आपण. काय म्हणते? 3 + 6 18 बरोबर काय म्हणते? 18 आहे म्हणते. 9 - 2 बरोबर म्हणते 11 आहे. 4 × 2 बरोबर किती आहे म्हणते? इथं 2 आहे म्हणते. 21/7 21/7 म्हणते बरोबर किती आहे म्हणते? 28 आहे म्हणते. आपल्याला विचारला का इथं? 21/7 किती आहे म्हणते? बरोबर 14 आहे. आपल्याला विचारलं काय? 28 × 4 / 21 + 2 - 48 ठीक आहे × 12 हे आपल्याला विचारलं. याची व्हॅल्यू काय आहे म्हणते? तर बघा आता आता इथं काय दिसून आलं? +3 आणि 6 इथं काय होऊन आलं? 18 होऊन आले. म्हणजे प्लसच्या जागी इथं काय वापरलं असेल? त्यानं गुणाकार वापरला. किती वापरला? गुणाकार वापरला. म्हणजे 3 6 काय झाली इथं? 18. ठीक आहे. आता इथं मायनसच्या जागी 11 झाले नाही तर 9 - 2 7 होते. परंतु काय 9 + 2 होऊन आले 11 होऊन आले. म्हणजे इथं मायनसच्या जागी काय वापरलं आहे ना? प्लस वापरलेला आहे. आता इथं काय होऊन आलं? 2 येऊन आलं. म्हणजे 4 × 8 होऊन आलं. पण इथं 8 आहे का? नाही. 2 येऊन आलं. म्हणजे 4/2 केलं तर किती होऊन आलं? 2. तर म्हणजे गुणाकारच्या जागी काय वापरलं आहे ना? भागाकार वापरलेला आहे. गुणाकारच्या जागी काय वापरलाय? भागाकार. आता भागाकारच्या जागी इथं काय होऊन आलं? 21 काय होतं? भागाकारच्या जागी म्हणजे 21 मधून 7 गेले 14 म्हणजे भागाकारच्या जागी आहे ना मायनस वापरलेला आहे. आता हेच व्हॅल्यू काय ठेवून द्यायची? आता मायनस प्लस इथं ठेवून द्यायचा. बघा आता प्लस आता गुणाकारच्या जागी काय दिसून राहिलं आपल्याला इथं? भागाकार. तिथं भागाकार लावून द्यायचा गुणाकारच्या जागी. ठीक आहे. भागाकारच्या जागी काय सांगितलेलं इथं? मायनस. तिथं मायनस लावून द्यायचं भागाकारच्या जागी. ठीक आहे. प्लसच्या जागी काय सांगितलेलं आहे? गुणाकार. तर प्लसच्या जागी गुणाकार घ्यायचा. मायनसच्या जागी काय सांगितलेलं आहे? प्लस. तर मायनसच्या जागी प्लस घ्यायचं. आणि गुणाकारच्या जागी काय सांगितलेलं आहे? भागाकार. तर भागाकार. आता हे करायचं सॉल्व. तर बघा आता पहिले काय सॉल्व करायचं? भागाकार. तर बघा 4 1 4 4 7 28. ठीक आहे. आता इथं मायनसची चिन्ह आहे म्हणून मायनसचं. ठीक आहे. आता भागाकार सॉल्व. 12 1 12 12 चौक 48. ठीक आहे. आता इथं झालं 21 2 किती झाले? 42. इथं प्लसचे किती आहे? 4. ठीक आहे. आता बघा हे मायनसचे 42 हे प्लसचे 7 असणार. 7 आणि 4 किती झाले इथं? प्लसचे 11 आणि काय मायनसचे 42. आता प्लसचे 11 मधून मायनसचे 42 गेले तर किती उरून आले आपल्याजवळ इथं? 11तून 42 मधून 11 गेले तर मायनसचे 31 उरून आले. म्हणजे आपले आन्सर किती आहे तिथं? मायनसचे 31. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 725 19 गुन्हेला काय 9 9 9 9 हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे तिथं. तर आता कसं सॉल्व करायचा आहे? बघा काय करायचं आता? आता हे 725 9 हे लिहून द्यायचं असे. ठीक आहे. 19 गुन्हेला काय आता 9999 आहे ना. याला काय अप्रॉक्स म्हणजे याला व्हॅल्यू काय म्हणायची? 100. सॉरी 100 म्हणाला 1000. काय आहे? 10,000 आहे ना. 10,000 - 1 म्हणायचं. काय म्हणायचं याले? 10,000 - 1 म्हणजे काय होणार? 10,000 - 1 मतलब किती होते? 9,999 होते. ठीक आहे. आता काय करायचं? पहिले हे जे संख्या आहे याला काय करायचं? 10,000 न गुणायचं. 10,000 न गुणल्यावर किती होणार इथं? 7 2 5 1 9 आणि किती शून्य आहे? 4 शून्य लावून द्यायचे. ठीक आहे. आता मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस द्यायचा. आता डबल याला काय करायचं? ह्या संख्येला 1 न गुणायचं. म्हणजे किती येते तिथे? 1 न गुणल्याचा 7 5 1 9 येणार आहे. ठीक आहे. आता ह्या संख्येतून ही संख्या मायनस करून घ्यायची म्हणजे आपला आन्सर येऊन जाते. बघा 10तून 9 गेले तर किती उरला? 1 उरला. ठीक आहे. आता एका हातचा देऊन दिला इथं. ठीक आहे. डबल 10तून 2 गेले तर किती उरले? 8 उरले. डबल एक हातचा आला. 10तून 6 गेले तर किती उरले? 4 उरले. डबल एक हातचा आला. 10तून 3 गेले तर किती उरले? 7 उरले. डबल एक हातचा आला.
नावातून 8 गेले तर किती उरले? 1 उरला. आता हातचा येईन का नाही? मग एक जसच्या तसा आणि काय 725 जसच्या तशी. म्हणजे आपला आन्सर किती आला तिथं? 725 11 774 81. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे? 1. हे आपलं तिथं आन्सर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एखाद्या संख्येचा 7ने गुणाकार केल्यावर गुणनफळाच्या प्रत्येक अंक 3 म्हणून प्राप्त होतो अशी सर्वात लहान संख्या काय म्हणते? तर बघा आता आता एक संख्या आहे म्हणते, त्याला गुणाकाराने आपण केला तर प्रत्येक वेळी काय म्हणते 3 अंक प्राप्त होतात. तर ती संख्या काय आहे म्हणते? आपल्याजवळ संख्या काय काय दिलेल्या आहे ते लिहून घ्यायच्या. ठीक आहे, ऑप्शनमध्ये 47 649 दिलेली आहे. ठीक आहे, 47 719 दिलेली आहे, 47 619 आणि 48 619. तर बघा आता आपण हर एक संख्याला जर 7 गुणलं म्हटलं तर किती गुणाले? त्याच्यात 3च येऊन आले. किती येऊन आले? 3च येऊन आले. ठीक आहे, म्हणजे याच्यातनी सर्व याच्यातनी ते लागून आला. आता आपल्याला याच्यातनी शोधाचा काय सर्वात लहान संख्या कोणती आहे म्हणते. तर सर्वात लहान संख्या पाहायची आता याच्यातनी कोणती आहे. तर बघा इथं 47 आहे, 47 आहे, 47, पण इथं 48 आहे, हे झाले कॅन्सर. ठीक आहे, आता बघा 47 649 आहे, 47 719 आहे, 47 619 आहे. म्हणजे कोणती लहान दिसून आली आपली इथं? 47 619. आन्सर किती आहे मग तिथं आपलं? 47 619. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यात काय दिलेला क्वेश्चन? 0.54 काय आहे? 0.54 आणि काय इथं 1.8 आणि इथं 7.72. याचा आपल्याला काय विचारलं? लसावी काढा म्हणते. काय विचारलं? लसावी काढा. बघा आता काय काढायचं त्यावेळेस? आता इथं 54 लिहून घ्यायचे. पॉईंट नंतर किती घरा 1 2 तर तेवढे खाली काय लावायचे? शून्य काढायचे. ठीक आहे, लावून द्यायचे. आता इथं 18 लिहून घ्यायचे. किती आहे? 1 पॉईंट आहे, तर 11 नंतर पॉईंट आहे तर 1 शून्य लावून द्यायचा खाली. त्याच्यात 72 आहे आणि 1 पॉईंट आहे म्हणून 1 शून्य लावून द्यायचं. ठीक आहे, आता काय करायचं? लसावी विचारला ना याच्यात नाही आपल्याला, तर काय करायचं? वरच्या संख्येचा काय काढायचा? लसावी आणि खालच्या संख्येचा काय काढायचा? मसावी. वरच्याचा लसावी आणि खालच्याचा काढायचा आपल्याला मसावी. मग आपण खालच्याचा मसावी काढतो म्हटलं तर काय ते 10 कॉमन दिसून आले. 10 भाग देणार सगळ्याला भाग जाते, तर मग काय लिहून घ्यायचे? तर 10. ठीक आहे, आता वरच्याचा काय काढायचा? लसावी काढायचा. ठीक आहे, आता लसावी कसा काढायचा? आता याच्यात ती मोठी संख्या पकडून घ्यायची. आता मोठी संख्या पकडली तर काय येते? तर 72 येऊन जाते. ठीक आहे, 72 म्हणजे काय येते? 18 सगळं किती होते? 72. 18 त्रिक किती होते? 18 चौक होऊन झाले 72 होऊन किती होऊन आले? 18 चौक 72. ठीक आहे, आता बघा आता 72 घेतले, कॅन्सल करून घ्यायचे 72. आता 72 मध्ये काय 18 आहे, तर 18 एक 18 हे झालं कॅन्सल. म्हणजे याच्यात 72 मध्ये 18 आहे. आता 18 मध्ये हे. ठीक आहे, 18 एक 18, 18 त्रिक 54. आता 3 दिसून आले काय? 18 आपण कॅन्सल केले. 3 दिसून आले की इथं नाही, तर मग इकडे काय करायचं? 3 गुणाकार करून घ्यायचा. याची 3 घेऊन घ्यायची. ठीक आहे, तर आता याच्यात 3 गुणाकार केल्यावर किती होऊन आलं? 3 दुने 6, 3 7 21. किती आला याचा लसावी? 216 आला. किती आला? 216. तिथं 216 लिहून घ्यायचा आणि एक खाली काय शून्य आहे, मग काय करायचं? एक घरानंतर शून्य देऊन द्यायचं. ठीक आहे, म्हणजे किती येते उत्तर आपलं? 21.6. हे आपलं तिथं काय आला? लसावी आला. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 4 6 9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संभाव्य संख्यांची बेरीज किती आहे म्हणते. बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे. आता संख्या लिहून घ्यायच्या. किती संख्या? कोणकोणत्या संख्या आपल्याजवळ? 6 आहे, प्लस काय 9 आहे, प्लस काय आहे 6 9, सॉरी किती किती आहे? 4 6 9 आहे. ठीक आहे, 4 कोणकोणत्या संख्या आहे? 4 6 9 या आपल्याजवळ काय संख्या आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं किती संख्या आहे? 1 गुणिला 2 गुणिला 3 अशा किती संख्या आहे? 3 संख्या. तर आता काय करायचं? वरच्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. 4 आणि 6 किती झाले? 10, 10 आणि 9 झाले 19. ठीक आहे, आता याच्यातली जी शेवटली संख्या आहे ते काय करायची? कॅन्सल करून घ्यायची. शेवटली संख्या काय आहे ते कॅन्सल करून घ्यायची. जे जेवढ्या उरलेत त्याचा काय करायचं? गुणाकार. 1 गुणिला 2 केलं तर किती आलं? 2 आलं. त्याचा काय करायचं? गुणाकार. आता याचा दोघांचा काय करायचं? 19 दुने काय होतं? 38. ठीक, आता आपल्याजवळ संख्या किती आहे? 3 संख्या आहे, त्यात लिहून घ्यायची. 38 3 वेळा लिहून घ्यायचे. 38
38 आणि 38 असे 3 वेळा लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता काय करायचं, शेवटल्या संख्याची प्लस करत यायचं. ठीक आहे. म्हणजे आता 8 प्लस केले. ठीक आहे. आता जेवढे 3 उरले हे समोरच्या संख्येमध्ये प्लस करायचे. 38 आणि 3 किती झाले, 41. आता 1 लिहून घ्यायचा. याचा 4 उरले तर ह्याच्या समोरच्या संख्येमध्ये आणखी प्लस करायचे. किती झाले इथं, 42. आता 42 जसच्या तसे लिहून घ्यायचे. म्हणजे आपलं आन्सर किती आलं तिथं, 42 18. म्हणजे किती बेरीज आहे त्याची, संख्येची बेरीज काढतो म्हटलं तर किती आली त्याची, 42 18. हे आलं आपलं तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 241चा स्क्वेअर काढा. म्हणजे काय म्हणते, 241चा आपल्याला स्क्वेअर काढायचा. तर बघा आता स्क्वेअर कसं काढत असते, स्क्वेअर काढण्याची ट्रिक बघा काय आहे. आता हे काय 24 आणि 1ले काय करायचं, असं अलग करून टाकायचं, नंतर याचा स्क्वेअर काढायचा. ठीक आहे. असं लिहून घ्यायचं. बघा 1चा स्क्वेअर किती येते, 1 नाही लिहायचं. 1चा स्क्वेअर कधी लिहायचा, 0 1 लिहायचा. काय लिहायचा, 0 1 लिहायचा. 1चा स्क्वेअर किती येते, 0 1. 24चा स्क्वेअर म्हटलं किती येते, 576 येते. 24चा स्क्वेअर येते 576. आता काय करायचं, ही जी संख्या आहे तिला काय करायचं, गुणाकार करायचा तिन्ही संख्याचा. ठीक आहे. काय करायचं, 24 गुणिला 1, 24 गुणिला 1 गुणिला काय इथं 2, तर किती आला आपण, 24 दुणे 48. आणि हे काय करायचं, एक घर सोडून नाही का प्लस करून घ्यायचे 48. एक घर सोडलं की प्लस करून घ्यायचे. मग किती येते, एक घर सोडलं आपलं, एक सोडून दिला किती येते 48, याच्याने प्लस करायचे. 1 8 10 8 आणि 58. म्हणजे आपलं किती आलं उत्तर तिथं, 58,081. किती आहे, 241चा स्क्वेअर किती आहे, 58,081 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 121 प्लस अंडररूटमध्ये 100 प्लस रूटमध्ये 64 प्लस रूटमध्ये काय 81. हा आपला क्वेश्चन. याची काय विचारलं आपल्याला, बेरीज काढा म्हणते. काय म्हणते याची, आपल्याला काय करायचं, याची बेरीज काढायची आहे. तर बघा आता कशी बेरीज काढायची. बघा आता 121 कशाचा स्क्वेअर राहते, याचा रूट करायचा. म्हणजे 121 कसा स्क्वेअर राहते, 11चा. प्लस 100 कशाचा राहते, 10चा. प्लस 64 कायचा राहते, 8चा. प्लस 81 कायचा राहते, 9चा. आता याची सर्वांची बेरीज करायची. बघा 11 आणि 10 किती झाले, 21. 21 आणि 9 किती झाले, 30. 30 आणि 8 किती झाले, 38. म्हणजे आपला आन्सर किती आला तिथं, 38. या सर्वांची बेरीज किती आली मग आपल्याजवळ, 38 आली. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 4 n+1 गुणेला काय आहे, 4 n+2. हा आपल्याला दिलेला आहे. आता अशा वेळेस काय करायचं, 4ले काय करून घेऊन घ्यायचं, कॉमन घेऊन घ्यायचं. 4ले काय करायचं, कॉमन घेतलं. ठीक आहे. आता हे गुणाकारामध्ये नेहमी काय होत असते, जे वरची व्हॅल्यू राहते ते काय होते, प्लस होते. वरची व्हॅल्यू काय होते, प्लस. मग n+1 आणि प्लस काय n+2 असं आपल्याला ते दिसून आलं. 4ले घेतलं आपण कॉमन. n आणि n किती झाले, 2n झाले. ठीक आहे. आणि एकाने किती झाले, 2. एकाने किती झाले, 1 आणि 2 किती झाले, 3 झाले. म्हणजे आपले आन्सर किती आलं तिथं, 4 2n प्लस 4 2n प्लस 3 आपलं तिथं आन्सर, 2n+3. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, 5 गुणेला 0.5 गुणेला काय आहे, 0.05. ठीक आहे. हे दिलेलं आहे आपल्याला. याचा काय विचारला आपल्याला, गुणाकार विचारला. याचा विचारला आपल्याला गुणाकार. कसं सॉल्व करायचा मग गुणाकार. बघा आता किती पॉईंट आहे, किती घरानंतर पॉईंट आहे ते मोजून घ्यायचं. 1 2 3 किती आहे, 3. तर 3 शून्य खाली लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता याचा गुणाकार करायचा. 5 5 25, 5 किती होते, 125. ठीक आहे. आता काय 3 शून्य आहे तर 3 घरानंतर पॉईंट देऊन द्यायचा. ठीक आहे. 1 2 आणि 1 पॉईंट. किती आलं उत्तर आपलं तिथं,
0.125. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसला, पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणते. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर कोणकोणता अपूर्णांक दिलेला आपल्याला. 511, त्याच्यानंतर काय दिलेला आहे 713, त्याच्यानंतर 914, नंतर 507 असे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहे. याच्यामध्ये विचारलं आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. बघा काय लक्षात ठेवायचं, आता याच्यामध्ये छेद काय आहे. आता अंशापेक्षा छेद मोठे दिसून आलेले आपल्याला हर एक याच्यात नाही. अंशापेक्षा काय दिसून आलं, छेद मोठे दिसून आलं. छेद मोठे असल्यावर काय करायचं, जो छेद लहान राहते काय राहते. आता हा काय 7 लहान आहे, तर हे काय राहते सर्वात मोठी संख्या राहते. काय राहते सर्वात मोठी संख्या. आणि छेद जर मोठा राहिला तर हे काय राहते सर्वात लहान संख्या. छेद जर लहान राहिला तर काय राहते सर्वात मोठी संख्या. मोठी संख्या. छेद जर मोठा राहिला ते काय राहते सर्वात लहान संख्या. आपल्याला विचारला काय सर्वात मोठा अपूर्णांक विचारला, तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता राहणार मग 507. हे आपल्या तिथं आलं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 308 मध्ये 308 किती वेळा मिळवायत म्हणजे बेरीज किती येणार म्हणते 9 येणार म्हणते. बघा आता 308 आहे, त्याच्यामध्ये आपण 308 किती वेळा मिळवू म्हणजे आपली बेरीज किती आली पाहिजे म्हणते 9 आली पाहिजे म्हणते. अशा वेळेस काय करायचं लक्षात ठेवा. अशा वेळेस करायचं काय, हे जे 9 आहे ना ते वरची संख्या काय बनवायची 9 बनवायची. काय बनवायची 9. तर मग आता इथं 9 बनवायसाठी 3ले 9 बनवासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथे 3 न गुणा करायला लागेल आणि इथे काय करायला लागेल 3 न गुणा करायला लागेल. आता काय झालं 3 त्रिक 9, 3 8 24. आता काय झालं आपलं ते 9/24 झाले. मग काय करायचं आता आलं आपलं उत्तर. बघा कसं, तर 24 मधून काय करायचं फक्त 1 मायनस करून घ्यायचं. काय आलं उत्तर 23. हे काय आपल्याला 23 म्हणजे आपण त्याच्यामध्ये 23 वेळा 308 प्लस करू तर आपलं उत्तर काय येणार 9 येणार. म्हणजे आन्सर किती आहे आपल्या तिथं 23. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, 302 402 काय आहे 302 402 प्लस आहे ठीक आहे 502 प्लस 602. आपल्याला असं काय दिलेलं आहे आणि याची विचारली आपल्याला बेरीज. तर बेरीज कशी काढायची काही नाही. आता बघा छेद सर्वांचे काय आहे समान आहे. सर्वांचे छेद समान आहे ना. सर्वांचे छेद समान असल्यावर काय करायचं छेदाले कॉमन घेऊन घ्यायचं. काय आता कॉमन घेतले आपण ना 2. नंतर वरच्याची काय करायची सर्वांची बेरीज 3 + 4 + 5 + 7. 3 आणि 4 किती झाले 7. 7 आणि 5 झाले 12. 12 आणि 6 किती झाले 18. 18 भागिले काय करायचे मग 2. किती येईल उत्तर मग 2 × 2 = 9. किती येऊन राहिली त्याची बेरीज 9 येऊन राहिली. किती आहे आन्सर मग आपलं तिथं 90. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका संख्येला म्हणते 26 ने भागल्यास 14 येतो म्हणते व बाकी 14 उरते, तर त्याच संख्येला आपण 13 ने भागल्यास बाकी किती उरेल म्हणते. तर बघा काय म्हणते, एका संख्येला आपण 26 ने भागून राहिलो ठीक आहे. 26 ने भागून राहिलो तर 26 न भागले असता म्हणते किती येते भागल्यास 14 येते म्हणते. म्हणजे गुणिला 14 प्लस 14 म्हणजे ते संख्या का होते, एका संख्येला आपण 26 न भागलेस 14 उरते आणि बाकी किती उरते 14 न भाग जातो. लिहिलं इथं, एका संख्येला 26 ने भागल्यास 14 येतो व बाकी किती उरते म्हणजे 14 येते. तर याच संख्येला आपण म्हणते 13 ने भागू म्हणते. काय म्हणते 13 ने भागू तर काय होणार म्हणते. बघा आता हे जे 13 आहे तर लक्षात ठेवायचं, हे 13 जर हे 26 न भाग चालले काय झालं म्हणजे 13ले 26 ने 13ले भाग जाईन का जाणार. म्हणजे मग हे संख्येला काय पूर्ण संख्येला हा वाल्या 13 न भाग जाणार. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं, संख्येला पूर्ण भाग झाला ना तर मग हे जे फक्त राहते जे शेवटले शेषफळ त्यानं काय जे आपल्याला भाग द्यायला राहते त्यानं फक्त एक भाग देऊन द्यायचा. तर काय 13 ने 14 भाग दिला तर किती शेषफळ उरून आलं 1. म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथं 1 येणार फक्त. त्याच्यानंतरचा क्रमांक काय आहे क्वेश्चन, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणते. तर बघा आता 2 क्रमवार संख्या
आता दोन क्रमावर संख्या असेल म्हणजे एक सम असेल एक विषम असेल, किंवा एक विषम असेल किंवा एक सम असेल. मानू आपण एक समसंख्या आहे आणि दुसरी काय म्हणते विषम संख्या आहे, आणि यांचा लसावी म्हटलं तर किती आहे म्हणते 210 आहे. काय हा लसावी. ठीक आहे, यांचा लसावी किती आहे 210 आहे. तर आपल्याला काय काढायचं त्या संख्या कोणत्या आहे म्हणते. तर काय काढायचं लागतं त्याच्यातनी आपल्याला त्या संख्या कोणत्या आहे. तर बघा कशा काढायच्या. आता काय, आता एक समसंख्या आणि एक विषम संख्या मानली आपण 2 आणि 3. ठीक आहे. तर आता बघा याच्यात काय एक एक काय विषम आहे एक सम आहे, तर मग काय राहते फक्त ह्या दोन संख्याचा गुणाकार राहते. डायरेक्ट काय राहते ह्या दोन संख्येचा गुणाकार राहते लसावी. सम आणि विषम संख्येचा काय राहते गुणाकार. लगातार क्रमवार संख्या असल्या तर काय राहते त्या संख्याचा डायरेक्ट गुणाकार काय राहते लसावी राहते. तर बघा अशा वेळेस काय करायचं, मग आता आपल्याला काढायचं आहे त्या दोन संख्याचं. काय करायचं, आता 210च्या पहिले कायचा स्क्वेअर येते 196 येते. कायचा येते 196. 196 कायचा स्क्वेअर येते 14. म्हणजे पहिली संख्या आली 14. आता 210 नंतर कोणता स्क्वेअर येते 225 येते. 225 कायचा स्क्वेअर येते 15. म्हणजे काय आली आपली दुसरी संख्या. म्हणजे उत्तर काय आपले तिथं 14 आणि 15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 53 स्टार 8 या संख्येत 6ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी काय येणार म्हणते. काय 53 स्टार 8 या संख्येला काय म्हणते 6ने निषेध भाग जातो म्हणते. तर या स्टारच्या जागी काय येते म्हणते. बघा आता 6 भाग गेला म्हणजे काय भाग जाते 2 भाग जाते आणि 3 भाग जाते. 6 भाग जाणे म्हणजे काय असते ह्या संख्येला काय भाग गेला पाहिजे 2 आणि 3 भाग गेला पाहिजे. आता पाहायचं आता 8 आहे म्हणजे शेवट समसंख्या आहे म्हणजे 2 भाग तर जातेच. विशेष कायचा राहिला मग आता आपल्याला 3चा, तर 3 भाग गेला पाहिजे. मग आता 3 भाग जाण्यासाठी काय प्लस करायला लागेल आपल्याला इथं. मग आता 3 आहे तर ठीक 3 कॅन्सल करून घ्यायचे. आता 8 आणि 5 किती झाले 13. आता 13 मध्ये आपण काय प्लस करू जेणेकरून 3 भाग जाणार. तर 13 मध्ये आपल्याला करा लागन 2 प्लस म्हणजे किती होणार इथं 15. 15ला 3 भाग जाते 3 पाहिजे 15. म्हणजे आपल्याला इथं स्टारच्या जागी काय ठेवा लागन 2 ठेवा लागन. म्हणजे आपले आन्सर 2 येणार आहे तिथं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे पुढील पैकी पूर्ण वर्गात संख्या कोणती आहे म्हणते. तर बघा आता कसं काढायचं. काय दिलं आपलं 46 24 त्याच्यानंतर 31 47 त्याच्यानंतर काय आहे 47 45 त्याच्यानंतर 84 28 असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. हां त्या 4 ऑप्शनापैकी काय विचारलं आपल्याला की याच्यामध्ये वर्गसंख्या कोणती आहे म्हणते. तर वर्गसंख्या काढायची आपल्याला. तर बघा कशी काढायची. आता वर्गसंख्या काढायच्या वेळेस लक्षात काय ठेवायचं की शेवटमध्ये काय आलं पाहिजे. वर्गसंख्येच्या शेवटमध्ये काय असते एक तर 1 असला पाहिजे 4 असला पाहिजे किंवा 6 असले पाहिजे किंवा 1 4 6 9 असले पाहिजे किंवा 0 असले पाहिजे. हे जर असले तर हे काय राहते वर्गसंख्या राहते. ठीक आहे. तर पहा आता याच्या शेवटमध्ये पहा 8 आहे ते वर्ग आहे का नाही आहे. याच्या शेवटमध्ये काय 7 आहे वर्ग आहे का नाही आहे. ठीक आहे हे झालं कॅन्सर. 5 आहे आणि 4 आहे म्हणजे हे वर्ग असू शकते. काय असू शकते वर्ग असू शकते बा. तर आता पहा 5चा रूल काय म्हणते की शेवटमध्ये जे अंक राहते ना 2 हे काय राहते 25चे गुणच असले पाहिजे. म्हणजे 25 असले पाहिजे 50 असले पाहिजे किंवा 25 50 75 असे असले पाहिजे. परंतु इथं 25 आहे 50 आहे 75 आहे का नाही आहे. तर मग इथं येणार का हा वर्ग आहे का नाही आहे. ते झालं कॅन्सल. म्हणजे आपला वर्ग काय आहे मग हा हे आहे. तर हा 46 24 कशाचा वर्ग आहे हा 68चा वर्ग आहे. लक्षात ठेवून द्या कशाचा आहे 68. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 2 गुणिला 20 प्लस 5 गुणिला 20 प्लस काय आहे 0 गुणिला 100 प्लस काय 200 गुणिला 100 हे आपल्याला विचारलं. हा काय विचारला आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. विचारले इथं 200 गुणिला काय 0 बरोबर किती. हां तर बघा कसं सॉल्व करायचा हा. बघा आता 2 गुणिला 20 केले तर किती 20 चोक 20 दुने किती होते 40. ठीक आहे प्लस 5 गुणिला 20 केले तर किती येते 100 प्लस
आता शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं, कोणतीही संख्या असो ते काय ते आपले आन्सर शून्यच येते. काय ते आन्सर आपलं शून्य. इथे किती येणार? शून्य. प्लस 200 गुणिले 100 केलं तर तरी शून्य. बरोबर काय ते 40 प्लस 100. तर आपलं उत्तर काय आलं तिथं? 140 आलेलं आहे. किती आलेला आहे? 140. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्वात मोठ्या 4 अंकी संख्येमध्ये 12, 15, 18, 27 या संख्येने संपूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती आहे म्हणते. तर बघा आता कोणकोणत्या संख्येने भाग चालला? 12 चालला, 15 चालला, 18 चालला आणि 27 चालला म्हणते. तर त्या संख्या कोणत्या? आपल्याजवळ ऑप्शन काय काय आहे? 9, 7, 2, 0, 951, 0, 8, 725 आणि 7, 930. आता हे आपल्याजवळ आहे ऑप्शन. काय आहे? ऑप्शन. तर असे गणित कसं थ्रू करायचे? म्हणजे ऑप्शन थ्रू लवकर होते असे गणित. काय होते? ऑप्शन थ्रू लवकर होते. तर बघा काय आहे लक्षात ठेवायचं. आता हे 27 आहे. 27 कायचा गुणज आहे? 9चा गुणज आहे. कायचा आहे? 9चा. तर मग काय करायचं आपल्याला ऑप्शनमध्ये 9 भाग जाणारी संख्या पाहायची. 9चा नियम काय म्हणते? त्याच्या अंकाची जेवढी बेरीज येते ते काय 9 भाग गेली पाहिजे. आपला 9चा नियम म्हणते. बघा इथं 9, 7 आणि 2 किती झाली? इथं 18. 18 ला 9 भाग जाते काय? जाते. म्हणजे आपले उत्तर येऊ शकते बा. ठीक आहे. आता नंतर बघा 9, 9 ठीक आहे कॅन्सल झाले. 5 आणि 6 झाले. तर 6 भाग जाणार का? 9 कॅन्सल झाले. 8 आणि 7 15, 15 2 17, 17 आणि 5 किती झाले? 22. 22 ले 9 भाग जाते का? हे बी कॅन्सल झाले. 7 9 ले ठीक आहे. 7 आणि 10, 10 ले 9 भाग जाणार का? नाही. तर म्हणजे आपले आन्सर किती येणार याच्यातनी? 9 720. इथं झालं एक आन्सर थ्रू करणं. मग आता मेथडनं कसं करायचं बघा लक्षात ठेवायचं. आता हे काय सर्वांची काय करायचं? लसावी काढून घ्यायची. काय करायची? सर्वांची लसावी. बघा 27, 18 आणि 25ची लसावी जर आपण काढतो म्हटलं किती येते? तर काय करायचं? मोठी संख्या कॉमन घेऊन घ्यायची. याच्यातनी काय करायचं? मोठी संख्या कॉमन. काय आले? मोठी संख्या कॉमन घेतल्या तर 27 आली. किती आलं? 27. ठीक आहे. 27 काय राहते? 9 गुणिले 3 राहते. काय राहते? 9 गुणिले 3 राहते. ठीक आहे. आता बघा याच्यातनी 9 आहे. 9 एक 9, 9 दुने काय झालं? 18. आता त्याच्यातनी 2 आहे का याच्यातनी? नाही. हे कॅन्सल करायची तर 2 वाढून घ्यायचे. हां, डबल जसच्या तसा करून घ्यायचं. आता इथं 15 आहे. 3 एक 3, 3 पाची 15. आता इथं 5 आहे का आपल्याजवळ? नाही. इथं 5 वाढवून घ्यायचे. इथेही 5 वाढवायचे आणि इथे 5 कॅन्सल करायचे. ठीक आहे. आता इथे 12 आहे. तर 12 आहे का आपल्याजवळ? 3 एक 3, 3 चौक 12, बे एक बे, बे दुनी 4. आता 2 भाग जाणार का इथं? नाही. मग हे दोन्ही घेऊन घ्यायचे. इकडे 2 वाढवायचे आणि इकडे 2 वाढवायचे. म्हणजे आपल्याला लसावी किती येणार आहे याच्यात? घेतला तर आपण हा पूर्ण आपल्या याचा काय गुणाकार लसावी होऊन जाते. ठीक आहे. 5 दुने 10 गुन्हेला काय? 27 दुने 54. म्हणजे आपला जर लसावी म्हटलं तर किती आला तिथं? 540 आला. किती आला लसावी? 540 आपला लसावी आला. तर आपल्याला विचारला सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती राहते? 9999. कोणती राहते? 9999. द्यायची इथे लिहून 9999. ठीक. 99 लिहिली. आता काय करायचं? येले 400 काय 540 ने भाग द्यायचा. 999 भाग दिला तर किती? 540 ने भाग दिला ते किती उरून आले? तर 9, 5 तर किती उरले? 4. हे आपलं उरून राहिलं. ठीक आहे. एक नंतर दुसऱ्या संख्येने काय जातं? 5, 5 8 40. ठीक आहे. म्हणजे 8 भाग जाते. ठीक आहे. 8 भाग देऊन द्यायचा. 8 0 0, 8 चौक 32 उरले 3, 8 पंचे 40 आणि 3 43. किती आले? तर 43 20 आले. ठीक आहे. आता याचा करायचा मायनस करायचा. 9 7 5 2 आणि 4. म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचे किती उरून आले याच्यात नाही एक्स्ट्राचे? तर म्हटलं तर आपण किती उरून आले? 279 उरून आले. एक्स्ट्राचे किती उरून आले? 279 उरून आले. मग काय करायचं? हे जेवढी आपली मोठी संख्या आहे त्याच्यातून मायनस करून द्यायचं. म्हणजे जेणेकरून आपला आन्सर येऊन जाते. त्याच्यातून मायनस केल्यावर किती येते? बघा आता 900 9 9 9. याच्यातून आपण हे मायनस करू. आता 279 मायनस केल्यावर किती येते आपले आन्सर? 9तून 9 गेलं 0 राहिला. 9तून 7 गेलं 2 राहिले. 9तून 2 गेले किती राहिले? 7 राहिले. हे 9 ज्याच्यात असे. म्हणजे आपला आन्सर किती आला? 97 20. हे आला आपलं तिथं आन्सर. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला याच्यातून? एका पेरूची किंमत 5 रुपये, एका आंब्याची किंमत 7 रुपये आहे म्हणते. वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरिता एकूण 38 रुपये खर्च केले तर त्याने किती आंबे खरेदी केले म्हणते. तर बघा कसं सॉल्व करायचं आता. पेरू
आता पेरू आहे आपल्याजवळ, किती रुपये किंमत आहे त्याची? 5 रुपये. आंबा आहे, आंब्याची किंमत किती आहे? 7 रुपये. आणि एकूण जर आपण म्हटलं तर किती रुपये खर्च झाले आपल्याजवळ? 38 रुपये झाले. एकूण किती रुपये खर्च झाले आपल्याजवळ? 38 रुपये. तर मग काय करायचं अशा वेळेस? आता ऑप्शनचा यूज करायचा याच्यात, म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर लवकर येत असते. बघा आता 2, 3, 4 आणि 5 असे आपल्याजवळ काय आहे? ऑप्शन आहे. काय आहे? ऑप्शन आहे. एक एक ऑप्शन ठेवून आपल्याला चेक करायचं आहे. बघा आता इथं 5 आहे. आता आपल्याला विचारलं का आंब्याची किंमत किती आहे? आंब्याची विचारलं तर मग लक्षात ठेवायचा. 2 ठेवले आपण इथं, 2 दुणे 4 किती झाले? इथं बेसात किती झालं? 14. 38 मधून 14 गेले. आता इथून 38 मधून 14 गेल्यावर किती उरून आले? इथं 6 आणि 26. आता हे जे राहते पेरू, हे पेरूनं भाग गेली पाहिजे संख्या. हे पेरूनं भाग चालली का इथं? 5 26 भाग दिला तर जाणार का भाग? नाही जाणार. ते झालं आपलं कॅन्सल. नंतर दुसरं ठेवायचं. काय करायचं आता? दुसरं. आता 7ल्या, आता 7च्या जागी आपण काय ठेवू? 3 ठेवू. ठीक आहे. 3 न गुणलं तर किती? 7 त्रिक 21 ठेवलं. आता हे 18 मधून 38 मधून 21 मायनस केले तर किती होऊन आले? 38 मधून 21 मायनस केलं तर किती होऊन आले? 17. 7 त्रिक 21 होते ना. 21 मधून मायनस केले तर 7 आणि किती झाले? 17. आता 17ला 5 न भाग जाणार का? जाणार का? नाही जाणार. हे झालं आपलं कॅन्सल. नंतर आता 4 ठेवून घ्यायचं, तर 4 न 5 होते का? आता 4, आता 4 7 किती झाले? 4 7 झाले 28. ठीक आहे. 28. आता 38 मधून आपण 28 मायनस करू. किती होऊन आले? 10. 5ले 10 ना भाग जाणार का? 5 दुने 10 म्हणजे चालला भाग. काय चालला? 5 न चालला भाग. मग काय होणार? उत्तर आपलं तिथं 4 येणार. म्हणजे आंब्याचे किती आंबे होते? आंबे किती खरेदी केले आपण ना? 4 आंबे केले. तर उत्तर आपले तिथं 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय? 20 विद्यार्थ्यांच्या 8 दिवसांच्या सहलीचा खर्च म्हणते 32,000 आहे. म्हणते किती आहे? म्हणते 32,000 आहे. तर तेवढ्याच रकमेस 16 विद्यार्थी किती दिवस फिरू शकेल म्हणते. बघा आता काय, आता 20 विद्यार्थ्यांचा म्हणते, 20 विद्यार्थ्यांचा 8 दिवसाचा खर्च किती आहे? म्हणते 32,000 आहे म्हणते. ठीक आहे. आपल्याला आता रक्कम काय म्हणते? तेवढीच आहे म्हणते. किती आहे म्हणते? रक्कम 32,000च आहे. परंतु विद्यार्थी किती आहे म्हणते? 16. तर आपल्याला दिवस किती लागणार हे आपल्याला विचार, किती लागणार म्हणते दिवस. तर बघा आता हे बरोबर असेल तर हे काय असणार? मग हे आपल्याला काय करायचं? बरोबर ठेवायचं. बघा इथं काय झालं? 20 गुणिले 8 केले किती झालं? 160 झाले. किती झालं? 160. इथे आता 16ला काय न गुणू म्हणजे आपण 160 होणार, तर 10 न गुणू तर 160 होणार. तर म्हणजे आपले इथे किती दिवस लागणार? 10 दिवस लागणार. तसं नाही तर काय करायचं? मग 20 गुणिले काय करायचं? 8. आपल्याला काय करायचं? आता दिवस काढायचे. 16 गुणिले काय करायचं? x. 8 एक 8, 8 दुणे 16, 2 एक 2 म्हणजे 10 दिवस लागणार. किती फिरू मग? किती दिवस फिरू मग आपण? 10 दिवस. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील व सर्व अंकाची बेरीज पुढीलपैकी काय आहे म्हणते. आपल्याला विचारलं. पाच अंकी काय म्हणते? 5 अंकी मोठ्यात मोठी सम. 5 अंकी आता मोठ्यात मोठी सम म्हटलं तर काय आहे? 9 9 9 9 आणि 8. हे काय झाली? 5 अंकी मोठ्यात मोठी सम. त्याच्यानंतर काय म्हणते? 4 अंकी लहानात लहान विषम. आता 4 अंकी लहानात लहान विषम कोणते? 0 100 आणि 1. हे झाले काय? 4 अंकी लहानात लहान विषम. तर विचारलं काय? फरकातील सर्व अंकाची बेरीज किती म्हणते. याची फरक, आता याचा काय करायचा? फरक घ्यायचा आणि त्याच्या सर्व अंकाची काय करायची? बेरीज. तर बघा आता 8तून 1 गेला किती उरला? 7 उरला. ठीक आहे. 9तून 0 गेला किती उरला? 9 उरला. 9तून 0 गेला किती उरला? 9 उरला. 9तून 1 गेला किती उरला? 8 उरले. आणि हे 9 जसच्या तसे. याची विचारली आपल्याला अंकाची बेरीज, म्हणजे 9 प्लस 8 प्लस 9 प्लस 9 प्लस 7. याची जर आपण बेरीज करू तर किती येते? बघा 9 1 9, 9 2 18, 9 3 27. 27 झाले आणि त्याला 15. 27 आणि 15 किती होते? 27 आणि 15 जर केले आपण इथं 42 येऊन आले. किती येऊन आले? 42.
म्हणजे आपले आन्सर किती आहे तिथं 42. त्याची अंकाची बेरीज केली तर किती होऊन राहिले आपले 42 होऊन. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहाल म्हणते. 1000 या अंकास रोमन अंकामध्ये बघा तुम्हाला सांगून देतो. आता एकले आपण काय लिहितो रोमन अंकामध्ये, एक्स लिहितो. काय लिहितो, एक्स लिहितो. जर आपण म्हटलं 5ले काय लिहितो आपण, व्ही लिहितो. 5ले काय लिहितो, व्ही. एकले एक्स नाही लिहत, सॉरी इथं गलत झालं. एकले काय लिहितो आपण, आय लिहितो. काय लिहितो, एकले लिहितो आपण आय. आणि 5ले काय लिहितो, व्ही लिहितो. 5ले काय लिहितो आपण, व्ही. आणि 10ले म्हटलं तर काय लिहितो, एक्स लिहितो. 10ले एक्स लिहितो. 50ले काय लिहितो, एल लिहितो. आणि 100ले म्हटलं तर काय लिहितो आपण, सी लिहितो. आणि 500ले म्हटलं तर काय म्हटलं, 500ले लिहितो आपण डी. 500ले लिहितो आपण डी. आणि 1000ले म्हटलं रोमन अंकेमध्ये काय लिहायचं, तर 1000ले लिहितो आपण यम. आता 10,000 म्हटलं तर काय लिहायचं 10,000ले, 10,000 म्हटलं तर काय लिहायचं, एकच्या उपर 12. हे झाले 10,000. म्हणजे आपल्याला विचारलं काय, तर रोमन संख्येमध्ये आपण 1000ले काय लिहितो, तर 1000ले काय लिहितो आपण रोमन संख्येमध्ये यम लिहितो. काय लिहितो, यम. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे म्हणते. तर बघा आता अंक कोणकोणते दिलेले आहे आपल्याला, 13, 6, 52. ठीक. आपल्याला विचारलं 6 अंकाची स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत काय राहते, आता हे आले 6. 6च्या समोर जेवढे अंक असेल तेवढे काय लावायचे, शून्य लावायचे. काय लावायचे, शून्य. म्हणजे आता 6 लिहिले, 6च्या समोर किती अंक आहे, 1 2 3, तर 3 शून्य लावून द्यायचे इथं. ठीक आहे, लावले. आता इथं 6 आहे, 6च्या समोर अंक किती आहे, 2, तर 2 शून्य लावले. इथं 6 आहे, 6च्या समोर अंक आहे, शून्य अंक आहे का काही नाही, तर मग 6 लिहून द्यायचे. 6 आहे, 6च्या समोर किती अंक आहे, 1 आहे. आपल्याला विचारलं का सर्वात मोठी स्थानिक किंमत, सर्वात जास्त स्थानिक किंमत कोणत्या अंकाची हे विचारलं. तर कोणती दिसून आहे आपल्याला, 6,000. म्हणजे उत्तर काय आपल्या तिथं 13, 6, 4, 5, 2. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1 पासून तर 100 पर्यंत सर्व संख्या लिहिताना 4 अंक किती वेळा वापरावा लागेल. तर बघा आता लक्षात ठेवायचं, आता हे 1 ते 100 पर्यंत. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंत काय लिहायचं, 1 ते 100 पर्यंत. बघा जर आपण 1 ते 100 पर्यंत 0 अंक लिहू तर किती वेळा लिहायला लागेल, 0 अंक 11 वेळा. किती वेळा, 11 वेळा. जर आपल्याला संख्या म्हटलं तर संख्या किती वेळा लिहायच्या, 10 वेळा. ठीक आहे, संख्या लिहायचा 10 वेळा. तर आपल्याला विचारला एक अंक किती वेळा लिहायचा, 21 वेळा. जर आपल्याला संख्या म्हटलं तर संख्या किती वेळा येते, संख्या येते 20 वेळा. ठीक आहे, आणि बाकीचे जेवढे राहिलेले अंक आहेत तर ते किती वेळा येणार आहे, 2 ते 9 पर्यंत जेवढे अंक येणार ते किती वेळा येणार आहे, 20 वेळा. अंक म्हटलं तर आपल्याला 20 वेळा. म्हणजे आपला आन्सर किती, अंक विचारला ना आपल्याला, कोणता अंक, म्हणजे तिथं अंक विचारला आहे. काय विचारलेला आहे, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 4 अंक किती वेळा येणार. किती वेळा येणार 4 अंक, 2 4, 2 ते 9 पर्यंत अंक जेवढे येणार किती वेळा येणार आहे, 20 वेळा येणार आहे. संख्या म्हटलं तर किती वेळा येणार आहे, 19 वेळा. ठीक आहे, लक्षात ठेवून द्या. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका डब्यात 144 ग्राम वजनांचे प्रत्येकी 5 चेंडू आहेत म्हणते, व 96 ग्रॅम वजनांचे प्रत्येकी 25 चेंडू आहेत, तर सर्व चेंडूची मिळून सरासरी वजन किती. तर बघा 5 चेंडूचे वजन किती आहे म्हणते, 144 ग्राम आहे म्हणते. आणि 25 चेंडूचे वजन किती दिलेलं आहे इथं, 96 ग्राम आहे म्हणते. ठीक आहे, आपल्याला विचारलं काय, सर्व चेंडूचे सरासरी वजन काढायला सांगितलं. बघा कसं काढायचं, आता मानाचं
सर्व सर्व चेंडूची सरासरी आपण मानू की 96 आहे. किती आहे म्हणू? 96 मानलेली आहे. किती मानलेली आहे? 96. ठीक आहे. आता 96 पेक्षा हे 144 किती जास्त आहे? हे 144 काय आहे? 96 प्लस काय आहे? 48 आहे. किती आहे? 96 प्लस 48 आहे. 144 काय आहे? 96 प्लस 48. परंतु आपल्याला 96 घ्यायचे. परंतु किती जास्त येऊन आले? 48 हे जास्त येऊन आले. 48 जास्त येऊन आले. कितीवर येऊन आले? 5 याच्यावर. 5 चेंडूवर जास्त येऊन आले 48. तर आपल्याला काय पाहिजे? सर्व यांची. तर सर्व किती सर्व मिळून किती येऊन आले? 25 प्लस 5. सर्व मिळून येऊन आले 30. त्याला काय करायचं? 30 भाग देऊन द्यायचा. 5 एक 5, 5 सक 30, 6 एक 6, 6 नाटे 48. हे काय येऊन आलं? जास्त येऊन राहिले ना, तर हे काय करायचं मग आपल्याला प्लस करून द्यायचं 96 मध्ये. तर मग आपली एकूण सरासरी किती येते? 104 ग्राम. 104 ग्राम हे आपली एकूण सरासरी येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिसून दे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पाच विद्यार्थ्यांचे गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे म्हणते. ठीक आहे. 5 विद्यार्थी आहे, त्यांचे गणितामध्ये किती मिळाले म्हणते? गुणांची सरासरी किती आहे म्हणते? 50 आहे म्हणते. ठीक आहे. हे कायच्यात नाही आहे? गणितात नाही आहे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर म्हणते असे समजले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी म्हणते 84 घेतले म्हणते. 48 ऐवजी म्हणते 84 घेतले. म्हणजे आपल्याला गुण किती पाहिजे होते तिथं? 48. परंतु घेतले किती म्हणते? 84. म्हणजे आपण किती जास्त घेतलेले याच्यातनी तर मोजायचे. तर 84 मधून 48 मायनस केल्यावर किती येऊन राहिले सांग? 14तून 8 गेले तर किती उरले? 6 उरले. हातचे आले 1, किती झाले? 3. म्हणजे 36 गुण हे आपल्याला काय जास्त भेटलेले आहे. काय करायचं? जास्त भेटलेले आहे. तर मग हे काय करायचं? मायनस करायचे. 36 गुण हे किती विद्यार्थीवर जास्त भेटलेले आहे? 5. तर 5 मधून 5 ते आले काढले तर किती सरासरी येऊन आले? 5 एक 5, 5 7 35, 5 2 10. हे जे सरासरी आहे काय भेटून आले आपल्याला? जास्तीची भेटून आली. 7.2 हे सरासरी जास्त भेटून आली. परंतु आपल्याला सरासरी किती होती पहिले? 50 होती. आणि जास्तीची भेटली म्हणून हे काय करायचं? 7.2 मायनस करायची. म्हणजे आपली एकूण सरासरी किती आली? 42.8. हे आपली एकूण सरासरी आली. बरोबर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 4 माणसे रोज 9 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवते. ठीक आहे. 4 माणसे म्हणते, आता 4 माणसे आहे, रोज 9 तास काम करून आले आणि ते काम किती दिवसात म्हणून आले? 25 दिवसात संपवून आले म्हणते. ठीक आहे. तर त्याच्या 10 पट काम रोज 6 तास काम करून 20 दिवसात काम करून आले म्हणते. आता याचे 10 पट काम करून आले म्हणते. ठीक आहे. 6 माणसं रोज काय म्हणते? 6 तास काम करून किती काम करून आले? 6 तास काम करून 20 दिवसात पूर्ण करून आले म्हणते. 6 तास काम करून 20 दिवसात काम करून आले. तर माणसे किती लागेल म्हणते? आपल्याला काढायचं काय याच्यात नाही? माणसे किती लागेल म्हणते, म्हणजे माणसे काढायचे आहे. आणि ते काय काम किती कोण आहे? 10 पट. हे काम किती असेल? 1 पट. त्याचा काय करायचा? तिरपा गुणाकार. तर तिरपा गुणाकार केल्यावर काय ते 4 गुणिला 9 गुणिला 25 गुणिला 10 आणि भागायला काय 6 गुणिला 20 आणि जे निघणार आपल्याला माणसं गुणिला 1. ठीक आहे. आता भाग द्या. 0 0 कॅन्सल. 3 त्रिक 9, 3 दुने 6, बेदुने 4, 4 ने 4 कॅन्सल झाले. उरले किती मग आपल्याजवळ? 25 त्रिक 75. म्हणजे आपल्याला माणसं किती लागणार आहे त्याच्यातनी काम करायला? 10 पट काम करणारे 25 माणसं, सॉरी 75 माणसं लागणार आहे. किती लागणार आहे? 75 माणसं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अभिषेकचा चेहरा सध्या पश्चिमेकडे असून तो 90 डिग्री डावीकडे वळला. आता त्याचा चेहरा कुठं आहे? बघा आता पश्चिम दिशा तर माहिती आहे कोणती असते. हे काय उत्तर राहते, हे राहते दक्षिण, हे पश्चिम, हे पूर्व, हे पश्चिम. पश्चिम दिशा इकडे आहे. ठीक आहे. पश्चिम दिशा इकडे आहे. हां. त्याचा काय म्हणते? 90 डिग्री तो 90 डिग्री तो डावीकडे वळला व 13 मीटर चालला म्हणते. आता काय म्हणते तो? 90 डिग्री तो आता इथं आहे उभा आहे, त्याचा तोंड इकडे आहे. ठीक आहे. असा आहे तो उभा. 90 डिग्री वळला म्हणते, तो डावीकडे चालला म्हणते. ठीक आहे. डावीकडे चालला म्हणते, कुठे चालला? इकडे चालला तो वरतं 13 मीटर चालला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते तो? तेथून तो पुन्हा 90 डिग्री उजवीकडे वळला. उजवी बाजू कोणती राहणार मग? इकडे. ठीक आहे. आता किती चालला म्हणते? 4 मीटर चालला म्हणते. नंतर काय म्हणते तो? चालला व पुन्हा एकदा तो उजवीकडे वळला. उजवी कोणती? इकडेच वळला म्हणते. आता किती चालला म्हणते तो? 13 मीटर चालला. 13 मीटर चालला. ठीक आहे.
व शेवटी तो 90 डिग्री डावीकडे वळला. तर शेवटी कुठे वळला म्हणते, 90 डिग्री डावीकडे वळला. ठीक आहे. आता किती चालला म्हणते, 4 मीटर चालला म्हणते. तर मूळ स्थानापासून तो आता किती अंतरावर आहे? मूळ स्थान कोणतं आहे त्याचं, हे आहे. तर मूळ स्थान हे 4 आहे, तर इथे काय राहणार, मग इथं 4 राहणार. किती अंतरावर आहे मूळ स्थानापासून तो? 4 आणि 4 8. किती अंतरावर आहे? 8 मीटरवर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मी एके दिवशी रात्री अभ्यास करीत असताना वायवकडे दिवा होता म्हणते. आपला दिवा कुठं हवा म्हणते? आता वायव काय, वाघ इथून आला नाही. ठीक आहे, हे झाली आपली वायव दिशा. दिवा कुठं होता म्हणते, इकडे दिवा होता आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, व माझी सावली आग्नेयकडे पडत होती म्हणते. याची सावली कुठं पडत होती? आग्नेयकडे म्हणते, इकडे पडत होती. ठीक आहे. माझा डावा हात आग्नेयकडे होता म्हणते. आता याचा डावा हात कुठं होता? आग्नेयकडे. आता डावा हात म्हणजे त्याचा डावा हात कुठं असेल? हा झाला डावा. उजवा हात कुठं असेल त्याचा? इकडं असेल. हा झाला तो मधात नाही. ठीक आहे. आता तो मधात असेल तर हा झाला त्याचा डावा. आता मी असं उभा आहे. ठीक आहे. हा झाला मा काय झाला, हा झाला उजवा, झाला हा डावा हात आणि हा झाला मा उजवा हात. ठीक आहे. तर मग आता मी याच्या मधात असेल तर मा तोंड कुठं असेल? हे नैऋत्यकडे असेल तोंड. माय कुठं असेल? नैऋत्यकडे. उत्तर काय मग त्याचं आपलं? नैऋत्य. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील, हे आपल्याला विचारलं. तर बघा कसं सॉल्व करायचं आहे. काय म्हणते, 6 व्यक्ती रोज 8 तास काम करून, 6 व्यक्ती रोज काय किती काम करून राहिले? 8 तास, आणि 63 दिवसात खतम करून राहिले म्हणते. ठीक आहे. तर हेच काम आपल्याला 7 व्यक्ती मिळून 6 तास काम करून तर किती दिवसात पूर्ण करेल, हे आपल्याला विचारलं. बघा 7 एक 7, 7 9 63, 6 6 कॅन्सल, 8 9 72. म्हणजे किती दिवसात पूर्ण करायला ते? 72 दिवस. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 540 मीटर लांबीच्या मालगाडीस 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर बघा आता आता मालगाडी चालली आहे. ठीक आहे. हे झाली आपली रेल्वे. हे मालगाडी चालली म्हणते, हे स्वतःची लांबी पार करते. हे जो तिच्या मनातनी जो हे येणार बोगदा, त्याची लांबी पार करते. म्हणजे ते मालगाडी काय करणार, त्याची लांबी आणि त्याच्यातून चालली ते त्या बोगद्याची बी लांबी, पूल असन बोगदा असन किंवा एखादा काय असन, ते पार करणार ते. तर मग किती पार करणार? स्वतःची लांबी तर पार करणार 540 प्लस हे पुलाची लांबी करणार ते 460. म्हणजे तिला एकूण किती लांबी पार करणार ते? 1000 मीटर. किती करणार? 1000 मीटर करणार. परंतु तिची स्पीड किती आहे? 72 किलोमीटर आहे. किती आहे? किलोमीटर. 1 किलोमीटर आहे मीटरमध्ये आहे. आपल्याला काय करायचं, पहिले 72 किलोमीटरले मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं, 518 डिवाइड करायचं. 518 डिवाइड केला तर 18 एक 18, 18 चौक किती झाले? 72. 5 एक 5, 5 दुनी झाले 10, हे 4 एक 4, 4 पंचे 20. म्हणजे किती सेकंद लागणार आपल्याला तिथं? 50 सेकंद. किती लागणार? 50 सेकंद आपल्याला तिथं लागणार आहे. 50 सेकंद आपल्याला तिथं लागणार आहे. चार्जर लावायचा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक आगगाडी 3 सेकंदात किती मीटर चालले म्हणते? 60 मीटर अंतर का जाते, तर त्या आगगाडीचे तासी वेग किती म्हणते? बघा 60 मीटर अंतर झाले तिला किती वेळ लागून राहिला? 60 मीटर अंतर झाले तिला वेळ किती लागून राहिले? 3 तास. आपल्याला काय करायचं, किलोमीटर मध्ये काढायचं. काय जाते? किलोमीटर. तर मग काय करायचं, 18 गुणिला 18/5 न डिवाइड करायचं. काय येते? 3 एक 3, 3 दुनी 6, 5 एक 5, 5 चौक 20, 4 18 चौक किती झालं? 72. किती किलोमीटर स्पीड असेल मग तिची? 72 किलोमीटर. वेग किती असेल? 72 किलोमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, मोहिनी माधुरीला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्खी बहीण आहे, तर माधुरीची आजी मोहिनीच्या वडिलांची कोण आहे म्हणते? तर बघा आता
मोहिनी माधुरीला म्हणाली म्हणते, आता हे मोहिनी आहे, माधुरीला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई, आता हे माधुरीला म्हणाली ना, ते माधुरीच्या वडील जो आहे त्याची आई आहे. वडिलांची आई व माझ्या आजी सक्की बहीण आहे म्हणते. हे दोघे म्हणते हिची आजी जी आहे हे काय म्हणते, सक्की बहीण आहे म्हणते. दोघी काय आहे, सक्की बहिणी आहे म्हणते. सक्की बहिणी आहे म्हणते दोघी. तर आपल्याला विचारलं काय, तर माधुरीची आजी मोहिनीची वडिलांची कोण आहे म्हणते. आता जे मोहिनी आहे, ठीक आहे, माधुरीची आजी, हिचं कोणतरी असन, हे तिची आजी आहे, ठीक आहे. ते माधुरीची मोहिनीचे वडील, माधुरीची आजी मोहिनीच्या वडिलांची कोण, माधुरीची आजी मोहिनीच्या वडिलांची कोण आहे, कोण लागणार मग हे मोहिनीच्या वडिलांची. आता हे झाली याची आई, आईची काय झाली बहीण, तर वडिलाची कोण लागणार मग ते, आईची बहीण कोण लागणार मग, मावशी लागणार. काय लागणार, मावशी. उत्तर काय तिथं आपलं, मावशी. एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 6 गुण मिळतात. आता आपण काही एखादा खेळ जिंकलो त्याच्यासाठी आपल्याला गुण किती मिळून आले, 6. व हरल्याबद्दल 2 गुण कमी होते. जर आपण हारलो तर किती गुण कमी होऊन राहिले आपले, 2 गुण मायनस होऊन राहिले, ठीक आहे. एका मुलाने 12 खेळ खेळले. किती खेळ खेळले त्यानं, 12 खेळ खेळले, ठीक आहे. आणि त्याला गुण किती मिळाले, 40 गुण मिळाले. किती गुण मिळाले, 40 गुण मिळाले. त्याला किती गुण मिळाले आहे, 40 गुण मिळाले. तर आपल्याला विचारलं काय, तर किती खेळामध्ये तो जिंकला, तर आपल्याला जिंकलेले गुण काढायचे. बघा आपण मानाचं की सर्व खेळामध्ये आपण जिंकला बा, ठीक आहे. मानाचं सर्व खेळामध्ये जिंकला, हां, सगळं खेळामध्ये जिंकला तर किती गुण आहे, सर्व जिंकलेल्या गुणाचे किती आहे, 6. आणि इथं 12. 12 खेळ खेळल्यावर 6 गुण भेटून राहिले, तर किती गुण मिळून राहिले त्याला, एकूण 72 गुण भेटून. किती भेटून राहिले, 72 गुण. एकूण गुण किती भेटून राहिले त्याला, 72. तर हे 72 जे आहे ते काय करायचे, 72 मधून 40 मायनस करायचे. किती होऊन आले, 32. किती होऊन आले, 32 आले. किती आले, 32 आले. हे 32 मग काय करायचं आता, हे ह्या दोघांची काय करून घ्यायची, प्लस करून घ्यायची, ठीक आहे. 6 आणि 2 किती झाले, 8. हेले 8 32ले 8 भागल्यावर किती होऊन आले, 4. हे काय आपल्याला 4 गुण, हे 4 खेळ आपले चुकले म्हणून आपल्याला गुण कमी झाले. एकूण खेळ किती होते, 12. 4 चुकले तर बरोबर किती असणार आपल्याजवळ मग, 8 असेल. किती असेल, बरोबर 8 असणार. उत्तर किती आहे मग आपलं तिथं, 8 आहे. बघा बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, सर्व शिक्षक लेखक आहे. नेट बरोबर नाही चालणार का, अटकून राहिलं. जाऊ दे.